आज आम्ही जे आंदोलन केलेलं आहे मागील 3 वर्षापासून वाडी भोकर रोड आणि वडेल रोडची समस्या आम्ही सतत जीवन प्राधिकरण धुळे महानगरपालिकेकडे मांडत आहे, तरी पण त्यांचा निर्लज्जपणा इतका आहे की आमचं दुर्भाग्य बघा, बाप्पाचं आगमन या खड्ड्यांमधून झालेलं आहे। इतका दुर्दैवी प्रकार झालेला आहे ना, बाप्पांचं आगमन पण झालं, विसर्जन पण खड्ड्यात झालं। आणि या रोडातून सर्वात जास्त कॉलेजेस आणि हॉस्पिटल आहे। दिवस रात्र इथे कमीत कमी दिवसातून 25 ते 50 ॲम्ब्युलन्स जातात आणि अनेक लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत। 2 एम पटेलने जो टेंडर घेतलेला आहे मल निसारांचा, त्याच्यात 2 लोक गोरगरीब मजुरांचा मृत्यू झालेला आहे, तरी यांना लाजा वाटल्या नाही। आणि आम्हाला मागे 28/5/2025 रोजी जीवन प्राधिकरणने 27/5चं आम्ही पोकलँडवर चढून आंदोलन केलं होतं, त्याच्यामुळे त्यांनी तेवढा उत्तरमुखीचा भाग बांधला। वास्तविक त्यांनी आम्हाला लिखितमध्ये सांगितलं होतं की हा रोड आम्ही करून देऊ। फोनवर पण त्यांचं माझं बोलणं झालं होतं। वारंवार आंदोलन करून आम्हाला नाईलाज असतो आज त्यांची तिरडी काढावी लागली। पैशाअभावी एकाच तिरडीमध्ये 3 लोकांना आम्हाला दफन करावं लागलं, अग्निडाग द्यावा लागला त्यांना रॉकेल टाकून, की कमीत कमी जनाची मनाची त्यांना काहीतरी वाटेल। आणि आमच्या या रोडाच्या 8 दिवसात त्यांनी व्यवस्थित आम्हाला कॉन्क्रीट रोड करून नाही दिला संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी। तर या तिरड्या त्यांच्या दारातच मी प्रत्येक 3 लोकांच्या दारावर काढेल, ही त्यांनी दक्षता घ्यावी। आणि सर्व जे पण जबाबदार असेल ते सर्व धुळे महानगरपालिका जीवन प्राधिकार संबंधित कर्मचारी अधिकारी जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी।